आज आपण काठियावाडी पकोडे बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे। 1 कप बेसन घेतलेलं आहे, पाव टीस्पूनला कमी हळद घातली आणि पाव टीस्पून लाल मिरची पावडर घातली, चवीप्रमाणे मीठ घातले। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि असं थोडं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। आपण भज्याचं पीठ भिजवलेलं आहे, अशा प्रकारे आपण हे बनवायचं आहे। आता 10 मिनिटं झाकून ठेवूया। आपण पकोडे बनवण्यासाठी थोडेसे धने, ओवा आणि मिरे हे कुटून घेतलेलं आहे। हे बेसनच्या भिजवलेल्या पिठामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या चिरल्या आहेत, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि बटाटा मी हा किसून धुवून घेतला आहे। आता मिक्स करूया। त्यामध्ये 1 चिमूट हिंग घातला आहे, 1 चिमूट बेकिंग सोडा घातला आहे आणि 1 चमचा तेल घातले गरम। तेल गरम करायला ठेवले, तेल गरम झाले, पकोडे घालूया। आपण पकोडे घातलेले आहेत। आता छान अगदी असे क्रिस्पी तळून घेऊया। उलट केले आहेत, आपले पकोडे तळून झाले आहेत, काढून घेऊया। आपले काठीवाडी